काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी पुण्याच्या शिवशाही बस प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली। तसेच प्रशांत कोरटकर प्रकरणी देखील ठाकूर यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले। बीडमधील व नागपूरमधील कोरटकर प्रकरणावरील पोलिसांच्या भूमिकेवर त्यांनी ताशेरे ओढत टीका केली। ठाकूर यांनी स्पष्ट केलं की पोलीस जणू गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। याशिवाय कोरटकर यांच्या वक्तव्याचा त्यांनी तीव्र निषेध केला आणि अशा लोकांना ताबडतोब कारवाई करण्याची मागणी यशोमती ठाकूर यांनी यावेळी केली। महाराष्ट्रामध्ये शिवशाही संपलेली आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे पुण्यामध्ये जे घडलं ते आहे। शिवशाही संपली, पेशवाई त्या ठिकाणी आलेली आहे, नैतिकता संपलेली आहे आणि नैतिकतेच्या हिशोबानं कोणीही वागायला तयार नाही। आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय होम मिनिस्टर याच्यावर काय करतायत हे आता आम्हाला बघायचं आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते खूप जरा ओरडणारे ते आता काय शांत झाले, पदं मिळाले, कोणी आमदार झाले, आता त्यांना बोलायची काही गरज नाही आहे। इथं लोकांचा जीव जातो आहे, इथं महिलांवर अशा प्रकारचे अन्याय होत आहेत। ST डेपोमध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतील आणि सगळेजण आंधळे झाल्यासारखे वागत असतील तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही, एवढं लक्षात ठेवा। बिलकुल पोलीस सगळ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करतो। बीडमधला प्रकार वाचवण्याचाच आहे, पोलीसच वाचवत आहेत त्या लोकांना। आणि नागपूरमध्ये जे राहणारे जे अतिशय निकटवर आदरणीय देवेंद्रजींची आहेत, कोरटकर, त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेधच आहे। अशा हरामखोर आणि नालायक लोकांना ताबडतोब त्या ठिकाणी गजाआड टाकलं पाहिजे आणि त्यांना तंबी दिली पाहिजे। असं वागता बिलकुल महाराष्ट्र हे सहन करू शकत नाही। छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, एवढं मी सांगते।